अशोक चला लवकर लवकर किती वेळ सुरेश रेडी काय रंजन चल ना लवकर लाइटिंग बंद झाला चल अरे डायलॉग्स पार्ट आहेत माझे अशोक चल 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 लवकर चल टेकिंग कम ऑन स्टार्ट साउंड 1 बाय 1 टेक 1 ऍक्शन हाय अरे नाही असं नाही उठायला पाहिजे ना कट 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 थोड़ा टाइट कर जगदीश थोड़ा टाइट कर चल 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 अरे झालं रे किती वेळा फोकस बघतोस तू चल जा आउट 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 हा रेडी स्टार्ट साउंड नमस्कार रसिक जन हो कट 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 आता काय झालं सुरेश बूम बूम मध्ये येतोय इथे आण नसं तोंडाजवळ यार तू पण कमाल करतो कट इट अरे कट टेक 3 नमस्कार मराठी भाषेवर मराठी चित्रपटांवर प्रेम करणाऱ्या माझ्या रसिकांचं मनपूर्वक स्वागत मित्र असं म्हणतात की चित्रपट काढणं हा एक जुगार आहे पण हा जुगार मी नेहमीच खेळत आलोय आणि जिंकतही आलोय 3 पत्त्यांच्या जोरावर पहिला पत्ता वेगळेपण समथिंग डिफरंट समथिंग न्यू दुसरा पत्ता कठोर परिश्रम हार्ड वर्क आणि मित्र हो तिसरा पत्ता तुम्हा रसिकांचं भरभरून प्रेम आशीर्वाद मित्र ह्यावेळीही मी हा डाव मांडलाय पण ह्यावेळी काय डिफरंट काय न्यू ह्यावेळी मी घेऊन आलोय 3 राण्या ही बदामची राणी ही इस्पिकची राणी आणि ही किलवरची राणी 3 ब्युटी क्वीन्स एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत की नाही सुंदर झणझणी सेन्शियस पण ह्या फोटोवर जाऊ नका कारण हे फोटो 6 वर्षापूर्वीचे आहेत त्यांच्या लग्नापूर्वीचे जेव्हा त्या स्लिम ट्रिम आणि चिकण्या होत्या पण आता लग्नानंतर लग्नाच्या बेडीत अडकून संसाराच्या चक्रात पार पिसून गेल्यात आता इस्पिकची राणी घ्या हिने SSC नंतर शाळा सोडली लग्न करून संसाराला लागली पण लग्नानंतर नवरा आणि सासूच्या ताटाखालचं मांजर होऊन बसली आहे बिलीव्ह मी काशीबाई थांबा तिथंच डोसक्यावरचा पदूर खांद्यावर आलाय का खिळ मारून बसू नाही नाही घेते की घेते आपल्या घराण्यात बाईच्या डोसक्यावर पदूर आणि पुरुषाच्या डोसक्यावर फेटा असल्या बिगर चालत नाही ठावाय नवा वय वय अव पानिपतच्या युद्धात खांद्यावरची मुंडकी उडाली पण मुंडक्यांवरचं फेट जसंच्या तसं होतं कवटी फुटस्तवर वय वय आणि काय हो इतकं नटून थटून कुठं चाललाय सा शॉपिंगला खरेदीला का घरातली समधी नोकर माणसं मेली वाटतं जाऊ द्या त्यांना आम्हीच परवानगी दिली बाहेर गेल्यावर जरा उत्साह वाढल त्यांचा पण बाहेरचं वारं बी लागल एवढं ध्यानात ठेवा बाहेर जाताना दागिनं घालत जावा की वय बघा तुमच्यासाठी काय आणलंय काय आहे नॅकलस आणलाय नॅकलस आता ग बया ऊसाचं पैसा आल्यात लई छान आहे हो हाय ना तुम्हीच घाला की तुमच्या हातानं माझ्या गळ्यात गबासा तोपखान्यांचं घर आहे तमाशाचं थिएटर नाही
वय जी टायमात घरला यावा वापस. वय वय कळलं का? वय कळलं का? सोन्या मोत्याचं दावच आहे ते. बाबा कसलं सासर बघून दिलं तू मला. गॉड. आता ही बदामची राणी, वेल एज्युकेटेड, युनिव्हर्सिटी टॉपर, पण लग्नानंतर घरातली मोलकरीण होऊन बसली आहे. खरंच. किशोरी पोरी एक कप चहा मिळेल का? चहा पोरी घोटभर मला पण दे. हा बिन साखरेचा बरं का? हो आणते ना. बर. चहा. किशोरी 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 कुठे आहेस तू? चहा 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 100 वेळा चहा पाहिजे यांना. मी किशोरी किशोरी तुलाही हवा असेलच. मला चहा नकोय, पण कोणती फाईल लिहिली आहेस तू मला? मी कोणती सांगितली होती? अरे हे बघ तू ना मला वैतागू नकोस. अगं काही दिवस का होईना आपल्याला हे सगळं सहन करावं लागणार आहे. किशोरी पोरी चहा बरोबर एखादी चकली घेऊन ये बरं का? सगळ्यात बशीच म्हणतो. चकली. दे हो, चकली दे, लाडू दे. बिचारी राब राब राबते आणि जग मारते. मजा माझ्या पुतळ्याच्या घरात मजा मारतोय मी. कुणी परका नाहीये. ऐकलंस का रे सूर्या? हो जा. काय म्हणतोय मी? आलो आलो. आप्पा आप्पा. अहो आप्पा असं काय करता? आप्पा हे सगळं घर तुमचंच आहे ना आप्पा? अरे तू आग्रह करून घेऊन आलास म्हणून मी इथं आलो. म्हणत असेल तर हा निघालो मी. नाही असं म्हणू नका. तुम्ही आम्हाला हवे आहात आप्पा. म्हणजे म्हणजे मी मी नकोशी झाले. नाही दे दे मला हिमालयाचं तिकीट काढून. जाऊन बसते माझ्या मनात कड्यावर. नाहीतरी माझे किती दिवस राहिलेत आता. दे माझी सुद्धा वळकटी बांधून दे. दे चहा चहा दे. हा. दे. घ्या. चहा. चकली कुठे आहेत? हा चकली चकली. आणते. घ्या घ्या. मला नको हा चकली. बर. लाडू दे. चकली शिवाय चहाला मजा नाही. आणतो, पाठवतो. लवकर पाठव. चहा चकली लाडू हेच करा आयुष्यभर. राजा राणीचा संसार मांडायची स्वप्न होती माझी, पण सगळी स्वप्नच राहिली. लग्न झालं तर हे दोघे हजर हळद उतरायच्या आत. काय तो म्हणे लांबचे काका, लांबची आत्या. किशोरी किशोरी अगं त्यांना कोणी वारस नाहीये. एकदा का ते खपले ना की सगळी इस्टेट आपलीच होणार आहे. अरे पण त्यांच्यासाठी खपता ना आधी मीच खपेन. शट अप. मुकाट्यानं सेवा कर त्यांची. अगं तुम्हा बायकांना ना दूरदृष्टीच नसते. बिंडोक. चकली हा घेऊन जा. मी बाजारात चालली आहे. ओ अप्पा चकली. किशोरी पोरी. किशोरी अगं ऐकलंस का? देवा सुभद्रेच्या आणि द्रौपदीच्या मदतीला कसं पटकन धावून गेला होतास तू. माझ्या मदतीला कधी येणार आहेस तू? आणि ही मोहक मधाळ किलवरची राणी, हिचं जे काय झालंय ते तुम्हीच पहा. दुर्गे दुर्गट भारी तुझा विण संसारी अनाथ नाते आंबे. अक्कल आहे का तुला? तुला अक्कल आहे का? दिवस नाही रात्र नाही लावल्या पर्स खाकोटीला आगी निघाले शॉपिंगला. पंचामृत कोण आणून देणार आहे? वडील तुझे का ढगातून पडणार आहे आज? ठेवलंय तिथे. तिथे मग इथे आणून दे आत्ता मला. दुर्गे दुर्गट भारी तुझा विण संसारी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी. दुर्गे अंबे तुझे. कुठे होते ग मी? देवघरातच आहात. अगं म्हणजे अंबाबाईची आरती कुठपर्यंत आली होती माझी? हा वारी वारी करत होतात. घ्या आपण पण करा. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो. काय आहे? जाऊ. नाही उपवासाचं सामान आणायचंय ना उद्याचं म्हणून जातीये. कारण शोधा घरातनं बाहेर पडायला. पायाला काय भिंगऱ्या लावल्यात का ग? चला वारी म्हणलो वारी. अगं थांब. 10 वाजून 9 मिनिटांपर्यंत अशुभ काळ आहे गो. 10 वाजून 10 मिनिटांनी शुभ काळाला सुरुवात होते. बर
अगं 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 टाकलेला पाय माघारी घेणं सुद्धा अशुभच. राहत तशीच ताटकळत उभी थोडा वेळ. काय ग अशी का उभी आहेस तू साडीच्या दुकानाबाहेरच्या पुतळ्यासारखी? पायाला काही झालंय का तुझ्या? तू आईना सांग ना. हो असं झालंय.